बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी समोर येते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संदर्भात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर पाटील पवारांच्या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। तर आता राष्ट्रवादीचे नेते बारामतीत जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जशा चर्चा समोर येत आहेत तसं जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच पवार आणि पाटील यांची भेट झाली। तर या भेटीत नेमकी चर्चा काय झाली याचाच आता सवाल उपस्थित होत आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। तर रुपाली, काय सांगाल, आता जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, काय अधिकची माहिती? आज आपण पाहत आहोत की पुण्यामध्ये शरद पवार आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये खरं तर बराच वेळ चर्चा सुद्धा झालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बारामतीमध्ये कृषी ज्ञान केंद्र याचं एक सेशन आहे ते देखील सुरू आहे आणि त्याच्यामध्ये विविध संपूर्ण शेतीच्या संदर्भातलं हे सगळं प्रदर्शन आहे आणि त्याच भेटीसाठी खरं तर जयंत पाटील गेल्याचं कळत होतं। मात्र त्या दोघांमध्ये झालेली भेट आणि दोघांमध्ये झालेली चर्चा आता याच्याबद्दल देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली त्याची एकदम अत्यंभूत अशी माहिती मिळालेली नाहीये। मात्र त्यांच्या या भेटीकडे खरं अनेकांचं लक्ष लागलेलं होतं, कारण की सध्या राज्यामध्ये आपण बघतो की विविध विषय चर्चेमध्ये आहेत। सोबतच आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत देखील अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने ही भेट महत्वाची ठरत आहे। जी धन्यवाद रुपाली दिलेल्या या माहितीबद्दल। तर जयंत पाटलांनी पवारांची भेट घेतली आहे, तर याच संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही। ऐकलं, हे धक्कादायक विधान आहे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं। जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चात हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं। मात्र या चर्चांवर पाटलांनी तातडीनं सफाईदारपणे स्पष्टीकरण दिलंय। राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आलं असते आणि ते झाले असते खासदार। ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे। तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्यावर आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांचा विश्वास नसतो आमच्यावर, असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे। त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। हे प्रकरण जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबलं नाही। आता त्यात हसन मुश्रीफांनी पाटलांच्या नाराजीचं गुपित फोडलंय, तर काँग्रेसनंही पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना दुजोरा दिलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे। काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो। पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे, आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही। लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे, मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूया। राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य,
मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य, मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद. नेमकी जयंत पाटलांची हीच नाराजी हेरून अजित पवारांनीही सभागृहातच साद घातली होती. त्यावेळी जयंत पाटलांनी योग्य वेळेचा दाखला देत सूचक संकेत दिले. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांची भाजपशी जवळीक वाढल्याचं चित्र आहे. जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली होती. तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. पक्षांतर्गत कोंडी आणि खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद, त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडणार की पक्षनिष्ठा कायम ठेवत पवारांना साथ देणार, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मोठ्या ऑफरची. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली. अजितदादा, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही त्यांनी म्हटलंय. तर भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं, एकनाथ शिंदेंनी अशा शब्दात पटोलेंना उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे. काही दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू. आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो. पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं. आता वडोदरामधून एक मोठी बातमी समोर येते. वडोदऱ्यामध्ये कारचा भीषण असा अपघात झालेला आहे. मद्यधुंद कारचालकाने महिलेला उडवलंय. अपघात हा सीसीटीव्हीत कैद झालाय. एका महिलेचा यात मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय. तर ही दृश्य आपण वडोदऱ्यातल्या अपघाताची पाहतोय. भरधाव कारची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झालाय आणि त्या ठिकाणी 2 जण गंभीर जखमीही झालेत. मद्यधुंद चालकाला आता नागरिकांकडून चोपही देण्यात आलेला आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय, त्याची दृश्य आपण पाहतोय. किती भीषण हा अपघात आहे याची दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मद्यधुंद कार चालकाने महिलेला उडवलंय. यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. अजित पवारांच्या कुटुंबात आता लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. याबाबत जय पवारांची आत्या सुप्रिया सुळे यांनीही संकेत दिलेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचं अभिनंदन केलंय. एकनाथ शिंदेंनी आपल्या नातवासोबत होळी खेळली आहे. यावेळी आजोबांनी नातवाला शुभेच्छा दिल्या आहेत तर नातवानेही आजोबांवर रंग उधळत आनंद साजरा केलाय. हॅपी होली. बोल हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली बोल. बुरा न मानो, होली है, कुछ बातें समझना जरूरी है असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर राजकीय शब्दांची पिचकारी मारली आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना जोरदार उत्तर दिलंय. चित्रा वाघ यांच्या कवितेवर सुषमा अंधारेंनी कवितेतूनच टोला लगावलाय. चित्रातला वाघ मांजरीपेक्षा भित्राय असा चिमटा त्यांनी काढलाय. पुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे.
लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे. चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्र आहे. अमरावतीच्या कुरळ पूर्णामध्ये बच्चू कडूंनी अनोखं धुलीवंदन केलंय. यावेळी त्यांनी रस्ते रंगवत सरकारकडे अनेक मागण्या केल्यात. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा, दिव्यांगांना प्रति महिना 6,000 अशा अनेक मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत. मुंबईत होळीचा उत्साह दिसून येतोय. कांदिवली पूर्वेच्या प्रभात सोसायटीमध्येही होळीची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत होळीचं दहन करण्यात आलं. देशभरात धुलीवंदनाचा उत्साह दिसून येतोय. मुंबईकरही रंगात न्हाऊन निघालेत. शिवाजी पार्कवर एकमेकांना रंग लावत सण साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला. मोठ्यांसह लहान मुलांनीही एकमेकांवर वेगवेगळे रंग लावत सण साजरा केला. देहरादूनमध्ये लहान मुलांनी होळीनिमित्त पारंपरिक वेशभूषा केली आहे. नटून थटून मुले उत्साहात स्नेहमिलनासाठी जमली होती. वेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला आहे. अहमदाबादमध्ये लहानग्यांनी अनोखी होळी खेळली आहे. पाण्याऐवजी फेसाने होळी खेळत आनंद साजरा केलाय. पाणी बचतीसाठी हा निर्णय घेण्यात आला. धुलीवंदनाच्या दिवशी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय. ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेतलेली असून तब्बल 80 पथकं शहरातील चौकात तैनात करण्यात आली आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत नाकाबंदी असणार आहे. त्यामुळे होळी साजरी करताना मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. धान्याने भरलेला ट्रक रेल्वे फाटक तोडून ट्रॅकवर असलेल्या रेल्वे ट्रकला धडकला. दरम्यान अपघातात जीवितहानी झाली नाही. पुणे मेट्रो आज 9 तास बंद राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रो बंद असेल. होळी निमित्ताने मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षितता या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहील. धुळवडीच्या निमित्ताने नागपूर शहरात 4,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. रंग खेळताना कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून प्रभार काढण्यात आलाय. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा प्रभार अपर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पुण्यात दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला. यावेळी नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या निर्यातक्षम व रसायन विरहित द्राक्षांची आरास करण्यात आली. ती बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालघरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. डहाणू ते बोईसर परिसरात दाट धुकं पाहायला मिळाले. यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.